देशाचं नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं. मात्र या अधिवेशनात अशी एक गोष्ट घडली जी कदाचित याआधी कधीच घडली नसेल. ती म्हणजे संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत देशाचे गृहमंत्री संसदेत आलेच नाही. आणि याच अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन आयोग लागू करण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू होत्या. त्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अमित शहा यांची सुद्धा भेटीगाठी झाल्या. दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचं देखील समोर आलं. आणि या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये या अधिवेशनात महिला आरक्षण आणि परिसीमनशी संबंधित विधेयक मंजूर करून घेणार का. मात्र झालं उलटच. बिल पारित करून घ्यायला गृहमंत्री संसदेत येऊनही सभागृहात आले नाही. शिवाय विरोधकांनी या अधिवेशनामध्ये कदाचित 2014 नंतर पहिल्यांदाच एवढा बुलंद आवाज उठवला की भाजपला अक्षरशः नमतं घ्यावं लागलंय. त्यामुळे एक प्रश्न पडतोय की भाजप बॅकफूटवर येतंय का. 2014 नंतर पहिल्यांदाच भाजप इतक्या डिफेन्स मोडवर सुद्धा गेल्याचं दिसून आलं, ज्यामुळे अनेक प्रश्न पुढे उपस्थित होत आहेत. नक्की काय चाललंय दिल्लीमध्ये आणि भाजपच्या गोटामध्ये, या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच्या काही आठवड्याआधी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची स्थिती मजबूत दिसत होती. सत्ता भाजपकडे होती, लोकसभेमध्ये संख्याबळ होतं आणि विरोधकांमध्ये सुद्धा फारशी एकजूट दिसत नव्हती. त्यामुळे अधिवेशनामध्ये सरकारच विरोधकांवर भारी पडेल अशी काहीशी अपेक्षा होती. पण 20 जुलैला अधिवेशन सुरू झालं आणि काही दिवसातच चित्र पूर्णपणे बदलून गेलं. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा झाला, म्हणजे नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवायाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं. विद्यार्थ्यांनी तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील मागणी जोरदार धरून ठेवली होती आणि हा मुद्दा रस्त्यावरून थेट संसदेपर्यंत पोहोचला. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगत होतं, मात्र विरोधक आधी राजीनामा द्या आणि नंतर चर्चा करा या भूमिकेवर ठाम होतं. आणि या सगळ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विरोधकांना मोठं राजकीय यश मिळाल्याचं देखील हे चित्र निर्माण झालं होतं. कारण सरकारकडे बहुमत असलं तरी एका मोठ्या आंदोलनाच्या मुद्द्यावर सरकारला बचावाची भूमिका घ्यावी लागली. आणि त्यानंतर पोटनिवडणुकीच्या निकालानंतरही भाजपची चिंता वाढली होती. कारण बिहारमधील बांकीपूर हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. जवळपास 3 दशकांपासून या मतदारसंघावर भाजपचा प्रभाव राहिलाय. मात्र यावेळी जनसुराजचे प्रशांत किशोर यांनी भाजपचा हा गड जिंकला आणि मध्य प्रदेशातील दातियामध्ये सुद्धा काँग्रेसनं भाजपचा चांगलाच पराभव केला. म्हणजेच एकीकडे आंदोलनाचा दबाव आणि दुसरीकडे पोटनिवडणुकांमधले धक्के, अशी परिस्थिती भाजप समोर निर्माण झाली. याचा परिणाम संसदेतही दिसला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवर विरोधकांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारनं चर्चा करण्याची तयारी दाखवली. अमित शहा यांनी सुद्धा आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार असल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात चर्चा अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संसदेमध्ये घोषणाबाजी, आंदोलन आणि आरोप प्रत्यारोप सुरू राहिलं. यामुळे सरकारची एक मोठी अडचण झाली. सरकारला स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यापेक्षा विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरच उत्तर देण्यामध्ये जास्त वेळ खर्च करावा लागलाय. आणि याचं आणखी एक उदाहरण म्हणजे FCRA अमेंडमेंट बिल. म्हणजे हे विधेयक लोकसभेमध्ये आधीच मांडण्यात आलं होतं, पण पावसाळी अधिवेशनामध्ये ते थेट पुढे नेण्याऐवजी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित चर्चा सुद्धा अधिवेशनापूर्वी जोरात होती. मात्र हे मुद्दे प्रत्यक्षात पुढे आले नाहीत आणि त्यामुळे सरकारकडे बहुमत असूनही काही संवेदनशील विषयांवर सरकार सावधपणे पाऊल टाकत असल्याचं देखील चित्र इथे निर्माण झालं. याच काळामध्ये भाजप आणि RSSच्या भूमिकांमध्ये सुद्धा फरक दिसला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे बाहेरून समर्थन असल्याचा दावा काही भाजप नेत्यांनी केला. मात्र RSS प्रमुख मोहन भागवत यांनी तरुणांचं आंदोलन थेट बाह्य शक्तीचं कारस्थान असल्याचं म्हणण्याला विरोध केला. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले. दुसरीकडे भाजपच्या संघटनेतही काही प्रश्न आहेत. म्हणजे नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही महिने झाले तरी पक्षाची नवीन राष्ट्रीय टीम अद्याप जाहीर झालेली नाही. मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चाही सुरू आहे. मात्र भाजपची बाजू सुद्धा समजून घ्यावी लागेल. म्हणजे भाजपचं असं म्हणणं आहे की विरोधकांनी अधिवेशनामध्ये सतत आपले मुद्दे बदलले. सरकार चर्चा करायला तयार असताना सुद्धा विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. एवढंच नाही तर गोंधळाच्या वातावरणामध्ये सुद्धा सरकारनं अनेक विधेयकं मंजूर केल्याचं म्हटलं गेलं. म्हणजेच सरकारचं काम पूर्णपणे ठप्प झालं नव्हतं असं म्हटलं जातंय.
पण राजकारणात फक्त किती विधेयकं मंजूर झाली हे महत्वाचं नसतं, तर अधिवेशन संपल्यानंतर जनतेच्या लक्षात काय राहतं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि इथेच भाजपची अडचण झालीये. म्हणजे सरकारला आपला कामाचा अजेंडा जनतेसमोर ठेवायचा होता, पण अधिवेशनानंतर चर्चेत राहिले ते विद्यार्थी आंदोलनाचे मुद्दे, नीट पेपर फुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पोलीस कारवाई, अमित शहा यांच्या स्पष्टीकरणाची मागणी आणि पोटनिवडणुकांमधील भाजपचा पराभव. म्हणजे सरकारकडे सत्ता होती, बहुमत होतं, कामकाजही होतं, पण राजकीय चर्चेचा मुद्दा सरकारने ठरवला नाही, विरोधकांनी तो ठरवला. म्हणून आता प्रश्न असा आहे की भाजप खरंच हरलं का? संख्याबळाच्या बाबतीत उत्तर स्पष्टपणे नाही आहे. म्हणजे सरकार अजूनही मजबूत आहे, बहुमत अजूनही भाजपकडे आहे, अनेक विधेयक मंजूर झाली आहेत आणि सरकारचं काम पूर्णपणे थांबलेलं नाहीये. पण राजकीय नरेटिव्हच्या बाबतीत भाजपला नक्कीच धक्का बसलाय. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधक कमकुवत दिसत होते, पण अधिवेशन संपेपर्यंत विरोधकांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरून बचावाच्या भूमिकेत आणलं. विद्यार्थ्यांचा प्रश्न संसदेत आणला, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला, गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली आणि त्याच काळात भाजपच्या मजबूत मतदारसंघांमध्ये सुद्धा पराभव मिळवला. याचा अर्थ भाजपची सत्ता धोक्यात आली असं अजिबात नाहीये, पण 2024 नंतर देशाचं राजकारण बदललंय हे या अधिवेशनाने दाखवून दिलंय. 2014 आणि 2019 सारखं एकतर्फी वातावरण आता राहिलेलं नाहीये. विरोधक संसदेमध्ये जास्त आक्रमक झालेत आणि सरकारचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. म्हणून पुढची राजकीय लढाई फक्त आकड्यांची राहणार नाहीये, तर ती नरेटिव्हची लढाई असू शकते. सरकार कोणता मुद्दा जनतेसमोर ठेवतं आणि विरोधक कोणता मुद्दा जनतेच्या मनात रुजवतात यावर आता पुढचं राजकारण ठरणार आहे. पावसाळी अधिवेशनाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, भाजप अजूनही सत्तेच्या केंद्रस्थानी आहे, पण विरोधक फक्त सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत नाहीये, तर सरकारचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करतंय. त्यामुळे ही भाजपची पूर्ण पिछेहाट नाही, पण पुढच्या राजकारणासाठी हा भाजपला मिळालेला एक गंभीर इशारा नक्कीच म्हणावा लागणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या एकूण सगळ्याच राजकीय घडामोडींबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.